मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब, कॉलेज ॲडमिशन, स्कॉलरशिप, कास्ट रिझर्वेशन किंवा फॉर्म फिलिंग करताना दोन सर्टिफिकेट्स वारंवार मागितली जातात. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. पण अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होतं की नॅशनॅलिटी म्हणजे काय, नॉन क्रीमी लेअर कुणासाठी लागतं, SC/ST ला लागतं का, OBC व्ही JNT/SBC ला लागतं का, इन्कम लिमिट किती असते आणि हे सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी रवी आणि तुम्ही पाहत आहात रवीज करिअर अड्डा. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण डॉक्युमेंटमध्ये छोटीशी चूक झाली तरी ॲडमिशन, स्कॉलरशिप, गव्हर्नमेंट जॉब फॉर्म किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करून सांगतो. अनेक लोक नॉन क्रिमिनल असं बोलतात, पण योग्य नाव आहे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. हे क्रिमिनल रेकॉर्डशी रिलेटेड सर्टिफिकेट नाही. हे कास्ट रिझर्वेशन आणि इन्कम स्टेटसशी रिलेटेड सर्टिफिकेट आहे. पार्ट 1. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे काय. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणजे उमेदवार भारतीय नागरिक आहे हे दाखवणारे सर्टिफिकेट. महाराष्ट्रात अनेक वेळा एज, नॅशनॅलिटी अँड डॉमिसाईल सर्टिफिकेट एकत्र काढले जाते. म्हणजे यामध्ये तुमचे वय, राष्ट्रीयत्व आणि महाराष्ट्रातील अधिवास याची माहिती असते. हे सर्टिफिकेट कोणासाठी लागते. गव्हर्नमेंट जॉब फॉर्मसाठी, कॉलेज ॲडमिशनसाठी, प्रोफेशनल कोर्सेससाठी, स्कॉलरशिपसाठी, कास्ट व्हॅलिडिटी किंवा काही डॉक्युमेंट प्रोसेससाठी, पोलीस भरती, हेल्थ डिपार्टमेंट, MPSC, ZP, नगर परिषद, तालाथी, क्लर्क अशा भरतीमध्ये डॉक्युमेंट्स म्हणून लागू शकते. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कोण काढू शकतो. साधारणपणे महाराष्ट्रातील रहिवासी, विद्यार्थी, जॉब ॲस्पिरंट्स, ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आणि गव्हर्नमेंट डॉक्युमेंट प्रोसेस करणारे नागरिक हे सर्टिफिकेट काढू शकतात. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी कास्ट किंवा इन्कम कंडिशन नसते. म्हणजे ओपन, OBC, SC, ST, VJNT, SBS, EWS कोणताही उमेदवार हे सर्टिफिकेट काढू शकतो. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसाठी डॉक्युमेंट्स: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID, रेशन कार्ड किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वी मार्कशीट, रेसिडेन्स प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो, सेल्फ डिक्लेरेशन अप्लायंट सिग्नेचर. जर मायनर असेल तर फादर किंवा मदर डॉक्युमेंट्स लागू शकतात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉक्युमेंट लिस्ट डिस्ट्रिक्ट आणि पोर्टलनुसार थोडी बदलू शकते. त्यामुळे अप्लाय करताना अपर सरकार पोर्टल किंवा सेतू सेंटरवर फायनल लिस्ट चेक करा. पार्ट 2. नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट म्हणजे काय. आता पाहूया नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट. नॉन क्रीमी लेअर म्हणजे असा उमेदवार जो रिझर्व्ड कास्ट कॅटेगरीमध्ये येतो पण क्रीमी लेअरमध्ये येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर OBC आणि सिमिलर बॅकवर्ड कॅटेगरीमधील आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या पात्र उमेदवारांना रिझर्वेशन बेनिफिट मिळण्यासाठी नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागतं. हे सर्टिफिकेट तुमची कास्ट आणि इन्कम स्टेटस दाखवतं. नॉन क्रीमी लेअर कोणासाठी लागते. साधारणपणे हे सर्टिफिकेट खालील कॅटेगरीसाठी लागू होऊ शकते. OBC व्ही JNT, BNT, CNT, DSBC, काही ठिकाणी SCBC किंवा इतर स्टेट रूल्सनुसार मागितले जाऊ शकते. पण SC आणि ST कॅटेगरीसाठी सामान्यतः नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट लागत नाही. SC/ST उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागते. पण नॉन क्रीमी लेअर साधारणपणे OBC, VJNT, SBC सारख्या कॅटेगरीजसाठी वापरले जाते. इन्कम लिमिट किती असते. नॉन क्रीमी लेअरसाठी साधारण इन्कम लिमिट 8 लाख रुपयेपर्यंत मानली जाते. इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. फक्त इन्कम नाही तर पेरेंट्सचा सर्व्हिस स्टेटस, पोस्ट, कॅटेगरी आणि ऑक्युपेशन सुद्धा पाहिला जाऊ शकतो. त्यामुळे कोण एलिजिबल आणि कोण नॉट एलिजिबल हे फायनल ऑथॉरिटी
म्हणजे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या तपासणीनंतर ठरते. विद्यार्थ्यांनी एक चूक करू नये. माझं स्वतःचं इन्कम कमी आहे म्हणून मला नॉन क्रीमी लेअर मिळेल असं थेट समजू नका. अनेक वेळा पेरेंट्स इन्कम आणि फॅमिली बॅकग्राऊंड कन्सिडर केला जातो. नॉन क्रीमी लेअर कशासाठी यूज होते? गव्हर्नमेंट जॉब रिझर्वेशनसाठी, कॉलेज ॲडमिशन रिझर्वेशनसाठी, प्रोफेशनल कोर्स ॲडमिशनसाठी, स्कॉलरशिपसाठी, हॉस्टेल ॲडमिशनसाठी, फी कन्सेशनसाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कास्ट रिझर्वेशन बेनिफिट मिळवण्यासाठी, MPSC, पोलीस भरती, ZP, तलाठी, SSC, रेल्वे, बँक किंवा स्टेट गव्हर्नमेंट भरतीमध्ये कॅटेगरी बेनिफिटसाठी. जर तुम्ही OBC, VJN, TSBC कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्हाला रिझर्वेशन बेनिफिट घ्यायचा असेल तर नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट खूप इम्पॉर्टंट आहे. नॉन क्रीमी लेअरसाठी डॉक्युमेंट्स: आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर ID, रेशन कार्ड, ॲड्रेस प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, फादर इन्कम प्रूफ, मदर इन्कम प्रूफ लागू असल्यास, सॅलरी सर्टिफिकेट लागू असल्यास, ITR किंवा फॉर्म 60 लागू असल्यास.